दसरा महोत्सव बाबळगाव इथे होत असलेल्या या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपले लाडके नेते महाराष्ट्राचे माजी अर्थ व नियोजन मंत्री सहकार महर्षी आदरणीय काका आदरणीय आई ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख आवर्जून उपस्थित असलेल्या दीपशिखा देशमुख लातूरचे तहसीलदार आदरणीय सौदागर तांदळेजी आबासाहेब पाटील यशवंतराव पाटील मोईजभाई शेख रवींद्र काळे किरण जाधव अभय साळुंके संतोष देशमुख गणपतराव बाजुळगे संभाजी सूळ सचिन दाताळ श्याम भोसले कल्याण पाटील प्रमोद जाधव सुभाष घोडके समत पटेल व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सारे मान्यवर आपल्या गावच्या बाबळगावच्या सरपंच श्रीमती प्रिया सचिन मस्के उपसरपंच श्री गोविंद देशमुख ग्रामपंचायतीचे सगळेच सन्माननीय पंच सोसायटीचे चेअरमन महादेव जटाळ वाईस चेअरमन आणि सगळे सन्माननीय सदस्य बाबळगाव पंचक्रोशी लातूर तालुका लातूर शहर लातूर जिल्हा मराठवाड्यातून अनवर इथं आलेले आहेत आइए अनवर देशमुख आहे सचिन आइए मराठवाड्यातून अनेक आपले आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचे चाहते या ठिकाणी उपस्थित आहेत विदादा खुर्ची घ्या ना या आत या बाबळगाव येथील ग्रामस्थ बंधू भगिनी पत्रकार आणि मित्रांनो सर्वप्रथम मी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो त्यांच्या विचारांना अभिवादन करतो बाबळगावचा दसरा मेळावा म्हटल्यानंतर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण येणं हे आपल्या सगळ्यांसाठी काही नवं नाही आहे बाबळगावचा दसरा मेळावा हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी खऱ्या अर्थानं प्रसिद्ध केला।
या देशामध्ये आज अनेक दसरे मेळावे संपन्न झाले. मैसूरला दसरा मेळावा संपन्न झाला, कोल्हापूरला दसरा मेळावा संपन्न झाला, मुंबईमध्ये दसरा मेळावा संपन्न झाला, बीडमध्ये दसरा मेळावा संपन्न झाला आणि बाभळगाव येथे दसरा मेळावा संपन्न होतोय. दसरा मेळावे आज देशभरामध्ये सकाळपासून सुरू आहेत, पण दसरा मेळाव्याची सांगता आपण सगळे बाभळगावच्या दसरा मेळाव्यामध्ये करतोय. असे एक वैशिष्ट्य आपल्या या दसरा मेळाव्याचं आहे. मला नाही माहीत, आता काका सांगू शकतील की या दसरा मेळाव्याला किती वर्ष झाली, या दसऱ्या मेळाव्याची काय परंपरा आहे, हे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब सांगू शकतील. आम्हाला आदरणीय दगडोजीराव देशमुख साहेबांनी दसरा मेळावा दाखवला. अशाच मिरवणुकांमध्ये लहानपणापासून आम्ही दसरा मेळाव्यामध्ये सामील होत असे. या मिरवणुका अगदी वाजत गाजत नाचत बंदुकीचे आवाज, फटाके, बँड, ढोल ताशे हे सारं आम्ही पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. अगदी झोप यायची चालत असताना, गुंगी यायची, तरी मला असं वाटतं की अनेक या सभांमध्ये आम्ही इथं जेव्हा सतरंजा गाद्या लोड असायचे तेव्हा आम्ही इथं बहुतेक अनेक वेळा झोपासुद्धा काढलेल्या आहेत लहानपणी. तर त्या काळापासून आम्ही या दसरा मेळाव्यामध्ये सामील होत आलेले आहोत. आणि आपण सुद्धा सारे कधी इथं सभा घेण्याची वेळ आली नाही. खरं म्हणजे धीरज यांनी फार छान भाषण केलं. निवडणुका जवळ आलेल्या आहेत तरी मला सुद्धा माझा प्रचार करणारे वक्ते हवेत, हो ना. म्हणूनच धीरजनी आज ते आमदार आहेत लातूर ग्रामीणचे, आज खऱ्या अर्थानं इथं त्यांनी महायुती सरकारचा कारभार, महाविकास आघाडी सरकारची कामगिरी याच्यावर जे भाष्य केलं तर त्यांनी माझाच प्रचार केला असं मी म्हणालो होतं, ते चुकीचं होणार नाही. आणि आम्ही ठरवलं होतं, मी भाषण सुरू होण्या अगोदरच धीरजला सांगितलं की तुम्ही 10 मिनिट बोला, मी 15 मिनिट बोलेन आणि काका 20 मिनिट बोलतील. आता 9:38 झालेले आहेत आणि तहसीलदार इथं आहेत. तहसीलदारांनी जर वेळ वाढवून दिला, तर मात्र तुमच्याशी मला मुक्त संवाद साधता येईल. अन्यथा आपल्याला वेळेचं भान राखून कायद्याचं कुठेही उल्लंघन होणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागते. आणि म्हणून मला एक आनंदाचा दिवस आज आपण साजरा करीत असतो. दसरा महोत्सवाच्या समितीनं मला आग्रह केला की या वेळेला आपण काहीतरी नाविन्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या गावामध्ये घ्यावा.
आणि म्हणून आपण उत्तर प्रदेश वृंदावन येथील वशिष्ठ महाराज यांचं रामायण बाभळगाव आणि पंचक्रोशी यासाठी दसरा महोत्सव समितीनं पुढाकार घेतला आणि त्याचं सादरीकरण गेली 10 दिवस आपल्या या ठिकाणी होऊ शकलं आणि आपल्यापैकी अनेकांनी त्याचा आस्वाद घेतला याबद्दल आम्हा सगळ्यांनाच मनस्वी आनंद आहे. मी तुमचा लोकप्रतिनिधी आहे. दर 5 वर्षाला तुम्ही एकदा मला मतदान करता. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका कदाचित उद्या जाहीर होतील, किंबहुना 4 दिवसामध्ये जाहीर होतील. पण तुमचा लोकप्रतिनिधी या नात्यानं गेल्या 5 वर्षामध्ये तुमच्यासाठी मी काय करू शकलो हे सुद्धा तुमच्या पुढे मांडलं पाहिजे. आणि म्हणून बरेच फलक गावामध्ये माझ्या सहकार्याने लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बाभळगाव ग्रामपंचायत याच्यासाठी गेल्या 5 वर्षामध्ये 27 कोटी रुपयाचा निधी आम्ही मंजूर करू शकलो हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. हा 27 कोटी रुपयाचा निधी कुठे मंजूर केला, कुठे खर्च केला याचा सारा तपशील तुमच्या दारापर्यंत येऊन आम्ही माहिती पत्रक आपल्या हाती सुपूर्द करणार आहोत हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. अनेक कामं या ठिकाणी आपण मंजूर केलेली आहेत. ती सगळीच वाचायला जर मी सुरुवात केली तर खूप वेळ जाईल आणि म्हणून 58 कामं आहेत एकूण. 58 आपण या बाभळगाव ग्रामपंचायतीसाठी मंजूर केलेली आहेत. महाविकास आघाडीचं सरकार आपल्या आशीर्वादानं 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये सत्तेवर होतं. 2.5 वर्षा अगोदर या महाराष्ट्रामध्ये षडयंत्र रचण्यात आलं आणि षडयंत्र रचून महाविकास आघाडी सरकार पाडलं. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री तत्कालीन उद्धव ठाकरे यांना खुर्चीवरनं पायउतार केलं आणि महायुतीचं सरकार स्थापन केलं. महायुतीच्या सरकारमध्ये फोडाफोडीशिवाय यांनी दुसरं काहीही केलेलं नाही. भ्रष्टाचार वाढला, सामान्य माणसाची पिळवणूक सुरू झाली. शासनाची कुठलीही योजना एखाद्या लाभार्थ्याला हवी असेल तर त्या लाभार्थ्याला किती कष्ट वेचावे लागतात हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं बाभळगाव आहे म्हणून इथं आपल्याला हे कष्ट वेचावे लागत नाहीत. कारण तुमची काळजी वाहणारे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारे प्रामाणिकपणे तत्परतेनं आपल्या सेवेसाठी सदैव रुजू आहोत हे मला आपल्याला सांगितलं पाहिजे. घार हिंडते आकाशी तिचे चित्त पिलापाशी. आपल्याला आठवत आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेब नेहमी हे म्हणत असत आणि या युक्तीप्रमाणे आम्ही साऱ्यांनी नेहमी काम करण्याचा प्रयत्न केला.
हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. अनेक योजना, आता आपलं गाव राष्ट्रीय महामार्गावर आलं. राष्ट्रीय महामार्ग, आपल्या गावामध्ये अनेक योजना राबवल्या. रस्ते, नाल्या, दवाखाना, पथदिवे, निराधारांना आधार, दिव्यांगांना मदत, स्वच्छता, पाणी पुरवठा. कोरोना काळामध्ये आपल्या याच बाभळगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवा सुद्धा देण्याचं काम करण्यात आलं. हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी हे ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मंजूर केलं आणि या ग्रामीण रुग्णालयामध्ये आपल्या बाभळगावच्या मुलामुलींसाठी नर्सिंग कॉलेज इथं उभं राहिलं. अनेक गावांमधून अनेक मुलींना खूप दूरवर जावं लागतं, पण आज आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या प्रयत्नातून एक नर्सिंग कॉलेज आपल्या गावामध्ये मंजूर झालं आणि आज इथं आपल्या मुली शिकू शकतात. शाळा इथं आहे, उत्तम प्रकारे ही शाळा चालते. कॉलेज इथं आहे, उत्तम शिक्षण या कॉलेजमधून आपल्याला उपलब्ध होतं. हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज, शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नाला मदत, शेतकऱ्याच्या मुलींना उच्च शिक्षणासाठी सवलतीच्या दरामध्ये कर्ज, शेतकऱ्यांना 5 लाख रुपयापर्यंत 0% व्याज दरानं कर्ज पुरवठा सुद्धा आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि धीरज देशमुखांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत आहे. असं कुठेही घडत नाही, या देशामध्ये घडत नाही. हे बाभळगावमध्ये घडतं, हे लातूरमध्ये घडतं. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला विजय प्रस्थापित करायचा आहे. तुम्ही तर नेहमीच मला मताधिक्य दिलेलं आहे. तुम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना मताधिक्य दिलेलं आहे. पण आम्ही इथं जे पोटतिडकीने तुम्हाला बोलतोय, येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही ते मताधिक्य आम्हाला द्याल याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. पण त्या मताधिक्यामध्ये आता वाढ करा ही विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेले आहोत. मताधिक्यामध्ये वाढ झाली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये जसं गेल्या 5 वर्षामध्ये 27 कोटी रुपयाचा निधी आम्ही मंजूर करू शकलो, मताधिक्यामध्ये वाढ झाली, तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये किमान 50 कोटी रुपये आपल्या बाभळगावला आम्हाला मंजूर करता येतील. हा विश्वास मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. महायुती सरकारनं जाता जाता लाडकी बहीण योजना आणली. लोकसभेला हरले की लाडकी बहीण आठवली. विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहीण योजना ही कुठल्या पक्षाची नाही आहे. लाडकी बहीण योजना ही सरकारची आहे. आम्ही त्या सरकारचा भाग आहोत. तुम्ही आम्हाला तिथं लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे. कायदे मंडळामध्ये आम्ही काम करतोय तुमचे प्रतिनिधी म्हणून, आणि म्हणून लाडकी बहीण योजनेचा लाभ ही सरकारची योजना असल्यामुळं बाभळगावच्या प्रत्येक पात्र लाभार्थी बहिणीला ही योजना मंजूर झाली पाहिजे. हे मला ग्रामपंचायतीला आणि सोसायटीला सांगायचं. एकही आपली भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी आपण घ्या. आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला या महाराष्ट्रामध्ये आशीर्वाद द्या, जेणेकरून या लाडकी बहीण योजनेचं सुद्धा आम्हाला आणखी चांगली योजना येणाऱ्या काळामध्ये आपल्यासाठी आणता येईल. याबद्दल कोणाच्याही मनामध्ये कसलीही शंका असायचं
कारण आहे असं मला वाटत नाही. कारण या सगळ्या योजना राहुल गांधी यांच्या काँग्रेस गॅरंटी कार्ड मध्ये नमूद केलेल्या आहेत आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या योजना आपल्याला गावापर्यंत खेचून आणायच्यात हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. खरं म्हणजे खूप बोलता येण्यासारखं आहे. आपल्याला वेळेचं बंधन आहे. तहसीलदार महोदय आहेच की नाही? वेळेचं बंधन आहे की नाही? आहे म्हणतायत ते, असं करतायत. आहे त्यांची अडचण मी करू इच्छित नाही, कारण शेवटी ते आज आपण आपल्या आग्रहाखातर इथं आलेले आहेत आणि कौतुक आहे खरंच. ते आलेत, त्यांनी आमच्या आजोबांपासून ही परंपरा राहिलेली आहे की जे अधिकारी आहेत त्यांचा सन्मान झाला पाहिजे आणि त्यांना आपल्या गावाकडं बोलावून आदरातिथ्य करून, आणि आज खरं म्हणजे तुम्ही आलात त्याबद्दल खरंच मी आपले आभार व्यक्त करू इच्छितो. यापेक्षा मी अधिक भाष्य करणार नाही. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ज्या क्षणी जाहीर होतील त्या क्षणापासून तुम्ही सगळे कार्यरत व्हा अशी आशा या निमित्तानं मी या ठिकाणी बाळगतो. आणि लातूर ग्रामीणचे जे सगळे इथं कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की आता आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या आशीर्वादानं आपल्याला खूप काही आपल्या पदरामध्ये आपण पाडून घेतलेलं आहे. साहेबांनी सुद्धा सरळ हाताने आपल्या पदरामध्ये मदत दिलेली आहे आणि म्हणून आता सर्जेराव मोरे आहेत, रेणापूर त्यांनी सांभाळावं आणि त्यांच्याबरोबर त्यांचे इतर सगळे सहकारी. लातूर रवी काळे, आता तुम्ही व्हाईस चेअरमन आहात, तुम्ही सांभाळलं पाहिजे. औशामध्ये श्याम भोसले आहेत, सचिन पाटील आहेत, तुम्ही सांभाळलं पाहिजे. बाजुळगे, आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी हे सांभाळलं पाहिजे हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. कारण धीरजना सुद्धा जिल्ह्यात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी प्रचाराला जावं लागेल आणि म्हणून त्यांना सुद्धा तुम्ही अडकून ठेवू नका अशी माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे. आणि म्हणून लातूर ग्रामीण, लातूर शहर हे तर आपला बालेकिल्ला आहे. येणाऱ्या या निवडणुकांमध्ये निलंगा, औसा, अहमदपूर, उदगीर या लातूर जिल्ह्यातल्या 6 पैकी 6 जागा महाविकास आघाडीच्या निवडून आला एवढंच आव्हान या निमित्तानं करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.